पावसाळ्यात छतातून गळती तर खिडक्यांना फळ्यांचं पॅचवर्क, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांचाही अभाव. नाशिक शहरातील नागझिरी शाळा, चांद बीवी स्कूल आणि मौलाना अबुल कलाम आझाद या 3 महत्त्वपूर्ण शाळांमधील भयावह वास्तव समोर आले. एकीकडे आपण डिजिटल इंडिया आणि प्रगत शिक्षणाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधांसाठीही संघर्ष करावा लागतोय. पडकं छप्पर, फुटलेल्या खिडक्या आणि अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेल्या या शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी धोकादायक ठरत आहेत. वर्गात छत्री घेऊन बसण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. पावसाळा सुरू झाला की या शाळांमधील अनेक वर्गांची अवस्था दयनीय होते. छताला असलेल्या गळतीमुळे पावसाचं पाणी थेट वर्गात येतं. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचं दप्तर आणि पुस्तकं ओलं होत नाही, तर ओलाव्यामुळे वर्गात दुर्गंधीही पसरते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित असा संतप्त सवाल पालक विचारतायत. सूर्यप्रकाशासाठीही खिडक्यांना संघर्ष करावा लागतोय. खिडक्यांच्या काचा फुटल्यानं पावसाचं पाणी आणि वारा आत येऊ नये म्हणून चक्क लाकडी फळ्या लावून त्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे वर्गात येणारा नैसर्गिक सूर्यप्रकाश अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसून विद्यार्थ्यांना अक्षर गिरवावं लागतं, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतोय. पाणी आणि स्वच्छतेचाही बोजवारा उडालाय. शाळेतील सर्वात गंभीर समस्या म्हणजे पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृह. अनेक दिवसांपासून स्वच्छतागृहांची साफसफाई देखील झालेली नाही, त्यामुळे तिथे जाणंही कठीण झालंय. तसंच पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावं लागतंय किंवा तहानलेलं राहावं लागतंय. प्रशासनाकडून तातडीच्या कृतीची अपेक्षा. या तिन्ही शाळांमधील समस्या केवळ भौतिक नसून त्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. या माध्यमातून आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधत आहोत की पावसाळा पूर्णपणे स्थिरावण्यापूर्वी छताची दुरुस्ती, खिडक्यांचं काम आणि स्वच्छतागृहांचं निर्जंतुकीकरण तातडीनं पूर्ण करण्यात यावं. या समस्या सुटल्यास या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुसह्य होईल. आता प्रशासन याकडे किती गांभीर्यानं पाहतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संविधान न्यूज, नाशिक.